अमरावतीतील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननं ठिय्या आंदोलन सुरू केलं। पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित डीबीटी रक्कम तात्काळ जमा करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। अमरावती आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम अद्याप जमा झाली नाही। या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांना निवेदन देत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अनेक वर्षापासून या योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेनं केला। चालू शैक्षणिक वर्ष संपत आलं असतानाही अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा न झाल्यानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविण्यात अडचणी येत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। प्रलंबित डीबीटी तत्काळ जमा करणे, मागील वर्षाची थकीत रक्कम देणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबवणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभाचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे तसेच अनुदानात वाढ करणे अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं दिला आहे। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत। या विद्यार्थ्यांचे जे आदिवासी विकास विभागामार्फत जे पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, या योजनेमार्फत 1 वर्ष झालं आज या विद्यार्थ्यांना डीबीटी मिळाली नाही, स्कॉलरशिप मिळालेली नाही। या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प कार्यालयावर असतील, नाशिक येथे असतील, संभाजीनगर येथे असेल, आम्ही आंदोलनं केले, निदर्शने केले, निवेदने दिले, तरी पण या सरकारला होश येत नाही। सरकारला मी वारंवार सूचना देऊन सुद्धा सरकार म्हणते की आमच्याकडे फंड नाही, आमच्याकडे हे नाही। मग यांना मंत्री फोडण्यासाठी फंड आहे, यांना शक्तीपीठ नको असलेला फंड आहे, यांना कुंभमेळ्यासाठी फंड आहे, पण मग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि डीबीटीसाठी फंड का नाही, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमच्या मागण्या ठळक आहेत की या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांचे जेवढे पैसे बाकी आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत। त्याचबरोबर हे जे या डिपार्टमेंटमार्फत बरेच विद्यार्थी आहेत ते याच्यापासून वंचित राहतात, पंडित दीनदयाळ स्वयं नावाच्या योजनेपासून वंचित राहतात। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अप्रूव्हल देणे, त्यांना लाभ देणे आणि यांनी नवीन एक GR आणलेला आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 6 किलोमीटर अंतरावर कॉलेज असतं त्या कॉलेजला लाभ नाही द्यायचा, म्हणजे 6 किलोमीटरच्या बाहेर। मग विद्यार्थी काही कॉलेज बाहेर असतात, बरेच कॉलेज असे आहेत संभाजीनगरचे असतील किंवा विविध महानगरपालिकेच्या अंदरमधले जे कॉलेज आहेत ते बाहेर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी हा GR रद्द करावा। त्याचबरोबर या स्वयं पंडित दीनदयाळ नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ व्हावी, जसं की हॉस्टेलच्या डीबीटीमध्ये वाढ झालेली आहे, त्याचबरोबर या डीबीटीमध्ये सुद्धा वाढ व्हावी। मागील वर्षाचे काही विद्यार्थी आहेत, जसं 24-25 सुद्धा विद्यार्थी आहेत, शैक्षणिक वर्ष 24-25 त्या विद्यार्थी सुद्धा 1-1, 2-2 सायकली लागलेले नाहीत किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्या योजनेचा सुद्धा त्यांना व्यवस्थित लाभ देण्यात यावा। ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या वेळेवर तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, देशव्यापी आंदोलन करू। पण सध्या पुरत्या तर एवढे हे विद्यार्थी आलेत आणि जे विद्यार्थी यावर्षी 2025 शैक्षणिक वर्ष 25-26 आहेत त्यांचे जर पैसे नाही पडले तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, असा थेट इशारा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं देत आहोत।